आजचा विषय आहे नैतिकता पवित्र असली पाहिजे. आपण नैतिकताबद्दल खूप बोललो. नैतिकता म्हणजे काय आणि नैतिकतेचं किती महत्त्व आहे. तर आपली सगळ्यात मोठी चूक झाली, जीवनातली सगळ्यात मोठी चूक झाली की बाबासाहेबांनी सांगितलं की धम्म म्हणजे नैतिकता, नैतिकतेमध्येच ती चूक आता भरून काढता येत नाही. कारण त्या गोष्टीला 63 वर्ष झाले आणि एवढा कोहिनूर हिरा आपल्या हातामध्ये बाबासाहेबांनी दिला, परंतु ना आपण बाबासाहेबाला समजू शकलो, ना बाबासाहेबाच्या विचाराला समजू शकलो. कारण बाबासाहेबांचे विचार जे साधारण नव्हते, बाबासाहेबांचे विचार हे उच्च कोटीचे विचार होते, ते साधारण नव्हते. आणि बाबासाहेबांच्या विचाराला समजून घेण्यासाठी जो बुद्धीचा दर्जा पाहिजे होता, स्टेटस, जसं एखादी तुम्ही BAचं एखादी गणित द्याल आणि मॅट्रिकच्या मुलाला म्हणाल की हे सोडवा, तर तो सोडवणार का? नाही सोडवणार, कारण त्याच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हा भविष्यासाठी ग्रंथ दिला होता. बाबासाहेबांना माहीत होतं की माझा ग्रंथ हा इतक्या लवकर तुम्हाला समजणार नाही आणि हा ग्रंथ एकदा तुम्हाला समजला की हा जगातील सर्वात श्रेष्ठ, कारण बुद्धायन धम्मा ग्रंथ कुणी लिहिला होता? बाबासाहेबांनी लिहिला होता. आणि बाबासाहेब कोण होते? जगातील विज्ञान, सिम्बॉल ऑफ नॉलेज. एवढी मोठी पदवी जगातून कुणालाच मिळाली नाही. ती पदवी बाबासाहेबांना मिळाली आणि बाबासाहेब वॉज द सिम्बॉल ऑफ नॉलेज इन द वर्ल्ड. जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा दर्जा हा सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. एवढा मोठा तो ज्ञानाचा एक पुंज असा की जो ज्याने जगाला प्रकाश केला, असा ज्ञानाचा प्रकाश कोण मानतोय? जग मानतोय. तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी चालेल. तुम्हाला आम्हाला जगामध्ये किंमत काय? मी बाबासाहेबांना ज्ञानाचा प्रकाश नाही मानला म्हणून काही बाबासाहेब आंबेडकरांचा मान सन्मान कमी होणार नाही. जे बाबासाहेबांचं ज्ञान आहे, बाबासाहेबांचा सन्मान आहे, हा विश्वाने केलेला आहे. बाबासाहेबांच्या जेवढ्या डिग्री आहेत, 32 डिग्री आहेत, बाबासाहेबांच्या जेवढ्या उच्च डिग्री आहेत त्या विदेशातून घेतलेल्या आहेत. आणि विदेशामध्ये देशाच्या लोकांनी, सगळ्या जगातील लोकांनी बाबासाहेबांच्या विद्वत्तेला शरण गेलेले आहे. पूर्ण जग बाबासाहेबांच्या विद्वत्तेला शरण गेलेलं आहे. त्यामुळे भारतातील काही लोक बाबासाहेबांचा अपमान करतील, बाबासाहेबाबद्दल विरोध बोलतील काही लोक, परंतु ते त्यांची लायकीच नाही. बाबासाहेब त्यांनी आपली लायकी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं की आपण एकदम फोकस होऊ, आपण फेमस होऊ. तर मोदीने विचार केला की आपल्याला जगामध्ये प्रसिद्ध व्हायचं असेल तर जगामध्ये सर्वात मोठा व्यक्ती कोण आहे, जो भारतामध्ये आहे तो. जग कोणाला श्रेष्ठ मानते? मग अशा व्यक्तीच्या विरोधात जर आपण बोललो तर आपल्याला त्या लेवलचे, आपण शत्रू का नाही पण आपली लेवल ती लेवल. त्यांनी समजा दुसऱ्या माणसाविषयी विरोधात बोलला तर त्याची लेवल भारतातली झाली असते, परंतु त्यांनी आपली लेवल वाढवण्यासाठी, आपली उंची वाढवण्यासाठी पडलं ते चालेल पण कुस्ती कोणाशी लढायची की जो कुस्ती सगळ्यात मोठा पैलवान आहे त्याच्याशी आपण कुस्ती लढली तर कमीत कमी याच्याशी यांची कुस्ती पुतेवार याच्याशी यांनी कुस्ती लावली होती, एवढा ते इतिहास निर्माण होता. आणि म्हणून त्यांनी, मोदींनी जाणून बुजून की बाबासाहेबांच्या लेवलचं आपण बनवू,
बाबासाहेबांची लेवल आपल्याला मिळेल. म्हणून आपण बाबासाहेबांचं समर्थन तर नाही करू शकत, कारण बाबासाहेबांचं समर्थन करणारे पूर्ण जगामध्ये लोक आहेत. तर आपण कमीत कमी बाबासाहेबांच्या ला टक्कर देणारा आपण स्टेटमेंट आपण द्यावं, ज्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना माझी लेवल वाटेल. अशा प्रकारे काही लोकांनी बाबासाहेबांच्या विरोधात विचार ठेवण्याचा प्रयत्न केला, मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु जगाचं त्या लक्ष त्याच्याकडे आहे. भारतापुरतं जग नाही आहे. भारताला वाटते, आपल्याला त्यांना वाटत आहे की हिंदुत्ववादी लोकांना वाटत आहे की भारतच आमचं जग आहे, परंतु भारत जग नाही आहे. पूर्ण जगामध्ये अनेक राष्ट्र आहेत, अनेक देश आहेत. ते अनेक देश मिळून जगामध्ये जे काही मांडल्या जाते त्याला विश्वाचं स्वरूप येते. भारतामध्ये जे काही आपण करू ते भारताचं आपल्या ओनली इट इज अमॉंग द नेशन, आपल्या देशापुरतंच आपल्या वाचतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तित्व, बाबासाहेब आंबेडकरांचं गुण, बाबासाहेबांची क्वालिटी ही जगाला मोड करणारी आहे, जगाला प्रदर्शित करणारी आहे. म्हणून जगाने बाबासाहेबाला 2004 सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून पदवी दिली. जगाने दिली सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना जगाने मानलेलं आहे. तर अशा प्रकारच्या बाबासाहेबांनी जो एक धर्मग्रंथ लिहिला, साधारण माणसाने नाही लिहिला, बाबासाहेबांनी तो एक धर्मग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथाचं स्वरूप कसं असेल? मी छोटासा ग्रंथ लिहिल तर माझ्या ग्रंथाचं स्वरूप कसं राहील? ऐका नाही, मी जर माझ्यासारखा कमी विद्वान माणसाने मी ग्रंथ लिहिला एखादी, तर माझ्या ग्रंथाची लेवल नागपूरपर्यंतच राहील. नागपूरच्या सगळ्या माणसाला पसंत येईल नाही येईल काही सांगता येत नाही, कारण माझी लेवल तिथपर्यंत आहे. म्हणून मी ग्रंथ लिहिला तर माझा ग्रंथ त्या लेवलपर्यंत जाईल की जेवढी माझी लेवल आहे आणि जेवढं माझं ज्ञान आहे तेवढ्या ज्ञानावरच मी ग्रंथ लिहू शकतो. तेवढ्या ज्ञान, त्याच्या पलीकडचं ज्ञान माझ्याकडे नाहीच आहे, तर माझा ग्रंथ कसा लिहू शकतो? म्हणून जे साधारण लोक आहेत, आता पुस्तकं लिहित आहे, ग्रंथ लिहित आहे, त्यांना वाटते की मी खूप काही मोठा आहे आणि खूप मी मोठं काम करत आहे. जरी जगामध्ये त्यांनी जरी ते पुस्तक प्रकाशित केलं असेल, परंतु बाबासाहेबांची लेवल ही ज्या लेवलचे बाबासाहेब आंबेडकर होते ती लेवल कोणाची राहू शकत नाही. मग त्या लेवलच्या माणसाने त्या लेवलच्या माणसाने जर ग्रंथ लिहिला असेल प्रबुद्धायन धम्मा ग्रंथ, तर त्या ग्रंथाची लेवल कशी असेल? विचार करा. त्या ग्रंथामधले जे विचार असतील ते विचार हे भारताच्या लेवलचे नाही आहे, युनिव्हर्सल आहे. ते जे विचार आहे ते भारताच्या लेवलचे आहेत का? कारण माणूस भारताच्या लेवलचाच नव्हता. आपण तर भारतातील गरीब लोक आहोत. आपण भारतातील गरीब लोक आहोत. आपण भारतामध्ये आहो, भारतीय आहो, परंतु आपली लेवल त्यापर्यंत पोहोचली होती का? बाबासाहेबांनी ज्यावेळी धर्म दिला आपल्याला, हा ग्रंथ जेव्हा बाबासाहेबांनी आपल्या हातामध्ये दिला त्यावेळेस आपली लेवल कोणती होती? आपली लेवल होती एकदम अशिक्षित. आता आपण कुठं शिकायला लागलो होतो, बाबासाहेबांमुळे आपण शिकायला लागलो. मग थोडी बहुत आपल्याला नोकरी लागली. नोकरीमुळे आपल्या जीवनामध्ये थोडासा आर्थिक लाभ झाला, पैसे मिळाले, त्याच्यामुळे आपलं जीवनमान दुरुस्त झालं. नाही तर आपली काय परिस्थिती होती? मग आपल्यासारख्या कमी बुद्धीच्या माणसाला, अज्ञान माणसाला बाबासाहेबांचा एवढा मोठा ग्रंथ, एवढी विद्वत्तापूर्वक लिहिलेला ग्रंथ हा खरंच समजू शकते?
समजू शकाल का? आहे की नाही? समजू शकेल? मग या ग्रंथचे विचार आपल्याला न समजल्यामुळे एक तर आपण काय केलं की विकत घेतला बाबासाहेबांचा ग्रंथ आहे म्हणून, किंवा त्याला कादंबरीसारखं वाचत गेलं, परंतु त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण काढू शकलो नाही आणि लगेच आपल्यावर हमला झाला. आपण बाबासाहेबांचा ग्रंथ आता वाचायला लागलो, बाबासाहेबांच्या ग्रंथाचं जे विचार आपल्याला समजायला लागले, आपली प्रगती व्हायला लागली, धार्मिक क्षेत्रामध्ये आपण पुढे जायला लागलो, परंतु ही परिस्थिती जास्त काळ टिकू दिली नाही. कारण आपले शत्रू हा आपल्या विरोधात नाही आहे. हे विचार करा, आपला शत्रू आपल्याला वाटते की आमच्या विरोधात आहे. आपला शत्रू हा आपल्या विरोधात नाही आहे, हा शत्रू आहे बाबासाहेबांच्या विरोधात. आहे की नाही? बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात शत्रू आहे. बाबासाहेबांची विचारधारा ही भारतामध्ये रुजू नाही, कारण त्यांचं क्षेत्र भारतापुरतंच आहे. त्याच्यामुळे त्यांची जे एक हे आहे, इच्छा आहे, त्यांचा संकल्प आहे की बाबासाहेबांचे विचार हे भारतामध्ये लोकांना समजू नये, लोकांपर्यंत पोहोचू नये. जर बाबासाहेबांचा एक विचार एका छोट्याशा व्यक्तीला समजला, विचार करा, बाबासाहेबांचा एक विचार एका छोट्याशा व्यक्तीला समजला, या लहान व्यक्तीला समजला, तर याची कशी प्रगती? विचार करा. एका व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर समजला असेल, त्या व्यक्तीची स्थिती काय? त्या व्यक्तीला काय वाटेल? त्याच्या जीवनाचा मार्गच सापडला. एक विचार बाबासाहेबांचा कळला तरी माणसाला त्याच्या जीवनाचा एक प्रगतीचा मार्ग मिळाला, प्रगतीचा मार्ग. परंतु आपल्याला तो विचार आपल्यापर्यंत पोहोचू द्यायचा नाही. आपल्याला बाबासाहेबांच्या विचारानुसार प्रगती होऊ द्यायची नाही. याच्यामध्ये कसं आहे की तुमची आर्थिक प्रगती झाली तरी चालेल, पण बाबासाहेबांच्या विचारानुसार तुमची डेव्हलपमेंट होऊ नये, सोशल डेव्हलपमेंट होऊ नये, कल्चर डेव्हलपमेंट होऊ नये. तुमची डेव्हलपमेंट व्हावं. बाबासाहेबांचा एवढा मोठा स्टॅच्यू लावून देतील, परंतु बाबासाहेबांचे विचार येऊ देत नाही. संविधानाची पूजा करतील, संविधान एवढं आहे, परंतु संविधानातले विचार आपल्यापर्यंत येऊ देत. ही पुतळ्याची राजकारण आहे, पुतळ्याची नीती आहे. पुतळा तुम्हाला दाखवतील, परंतु विचार नाही दाखवतील. कारण ही बाबासाहेबांचे विचार एवढे, एक असं इंजेक्शन आहे, एक अशी गोळी आहे, असं औषध आहे बाबासाहेबांचे विचार. बाबासाहेबांच्या विचारांची एक गोळी जरी तुम्ही घेतली तर तुमचा इतके वर्षाचा आजार हा दुरुस्त होतो. म्हणून तुम्ही सगळ्यांच्या गोळ्या घ्या, सगळ्यांचे औषध घ्या, पण बाबासाहेबांचे औषध घेऊ नका. तो डॉक्टर हा सगळ्यात मोठा डॉक्टर आहे, त्याची औषधी तुम्ही घेतली बाबासाहेबांची, तर या देशामध्ये तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. आणि आपले दुश्मन यासाठी घाबरतात, आपले दुश्मन बाबासाहेबांच्या औषधीसाठी घाबरतात की बाबासाहेबांची सगळ्याचे औषध मिळू द्या, पण बाबासाहेबांची औषध नाही मिळाली पाहिजे. ज्याला बाबासाहेब आंबेडकरांची औषध मिळाली, तो मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, तो शांत बसणार नाही, तो आवाज काढेल, तो संघर्ष करेल, तो क्रांती करेल, तो अन्याय अत्याचार सहन करणार नाही. अशा प्रकारची जे परिस्थिती आहे. मग विचार करा की अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचा हा एवढा मोठा ग्रंथ आपल्याला मिळाला. खरंच तो ग्रंथ त्या काळामध्ये किंवा आता या काळामध्ये सुद्धा तुम्हाला समजू शकेल का, हा आपल्यासमोर प्रश्न आहे.
आम्ही रात्रंदिवस बाबासाहेबांच्या ग्रंथाचा बुद्ध आणि धम्म ग्रंथाचा अभ्यास करतो. तरी पण बाबासाहेबांच्या ग्रंथातले काही काही शब्द आम्हाला कळत नाही. इतका अभ्यास करून, इतकं चिंतन करूनही बाबासाहेबांच्या धम्माचा ग्रंथ जे आहे शब्दांचे अर्थ आपल्याला समजत नाही. तर याच्यापूर्वी आपल्याला समजलं ते सत्य होतं का? आतापर्यंत आपण म्हटलं की बाबासाहेब आम्हाला समजलं, बाबासाहेबांचा ग्रंथ आम्हाला समजलं, हे सत्य होतं का? हे सत्य नव्हतं. परंतु असं भासवण्यात आलं की बाबासाहेब आपण तुम्हाला समजलं, आता तुम्ही सगळे बुद्धाकडे जा आणि बुद्धाकडे जसे गेले तुम्ही तसं तुमच्या मागे कर्मकांड लावून दिलं. पाप पुण्य कर्मकांड हे ते सगळं तुमच्या मागे लावून दिलं आणि तुमच्या मनामध्ये हा भास निर्माण झाला की मी हे केल्यामुळे माझं पुण्य होते आणि पुण्य केल्यामुळे माझं जीवन सफल होते. अशा प्रकारची दिशा तुमच्या विचारामध्ये दिल्यामुळे, तुम्हाला तो विचार दिल्यामुळे तुम्ही काय करा, कारण तशा प्रकारचं तुम्हाला शिकवण्यात आलं. ज्या ठिकाणी लोकांना नैतिकताच माहीत नाही, ज्या लोकांच्या मनामध्ये बंधुभाव, प्रेम, करुणा या गोष्टीच नाही आहे, ज्या लोकांच्या मनामध्ये, त्या लोकांना तुम्ही काही करा तरी ते तुमच्या कामाचं नाही. म्हणून समाज दुरुस्त व्हायला पाहिजे, समाज दुरुस्त व्हायला पाहिजे. आता काय म्हणतात, बाबासाहेबांची तुलना बुद्धासोबत करतात. अरे बुद्ध त्यावेळचा विद्वान होता, यावेळचा विद्वान बाबासाहेब आंबेडकर आहे. तुम्ही बाबासाहेब बुद्धाशी काय तुलना करता? बुद्धाला तर बाबासाहेबांनी गुरुच मानलं होतं. मग बुद्ध गुरु झाला म्हणून तुम्ही बाबासाहेबांचे गुरु झाले का? तुम्ही बाबासाहेबांपेक्षा मोठे झाले का? काही भिक्षू मी बुद्धाला मानतो, मी बाबासाहेबांना नाही मानत. कारण बुद्ध हा बाबासाहेबांचा गुरु होता. तर बाबासाहेबांनी चूक केली का बुद्धाला गुरु मानलं? तर मग बाबासाहेबांचा मोठेपण आहे. बाबासाहेबांनी बुद्धाला गुरु मानलं नसतं तरी बाबासाहेबांचं काही बिघडलं नसतं, कारण बाबासाहेब आंबेडकर स्वतः तेवढे विद्वान होते. बाबासाहेबाला संत कबीराला गुरु मानलं नसतं तरी काही बिघडलं नसतं, ज्योतिबा फुलेला गुरु मानलं नसतं तरी काही बिघडलं नव्हतं. तो स्वतः एक हिरा होता, चमकणारा हिरा होता, कोहिनूर हिरा होता. परंतु त्या बाबासाहेबांचे मोठेपणा तुम्ही घ्या की त्यांनी यांना बाबासाहेबांच्या मनामध्ये करुणा मैत्री होती म्हणून यांना त्यांनी बाबासाहेबांनी गुरु मानलं. म्हणून बाबासाहेबांनी गुरु मानलं म्हणून ज्योतिबा फुलेच्या लोकांनी म्हणावं का ज्योतिबा फुले आमचा गुरु होता तर बाबासाहेब आंबेडकरपेक्षा आम्ही मोठे झालो? संत कबीराला मानणाऱ्या लोकांनी असं म्हणावं का की आम्ही संत कबीराला मानतो, बाबासाहेबांनी गुरु मानलं म्हणून बाबासाहेब आमचे शिष्य झाले, आम्ही गुरुच्या पंक्तीत आहोत, असं त्यांनी म्हणायला पाहिजे? मग आपल्याकडे जे भिक्षू लोकांची मानसिकता आहे की आम्ही जीवर घातले, आम्ही बुद्धाचे आहोत आणि उपासक तुम्ही बाबासाहेबांचे आहात, हा जो भेद आहे, हे जे तोडण्याची नीती आहे, हीच सगळ्या समाजाला कीड आहे, सगळ्या समाजाची कीड आहे. तोडण्याची नीती, प्रत्येक माणसाचा मतलब यूज अँड थ्रो. तोडण्याची नीती म्हणजे यूज अँड थ्रो. स्वतःच्या आईबापाचं काम झालं, म्हातारे झाले, आपल्या आईबापालाच तोडून टाकतात. यूज अँड थ्रो. अभी उपयोग हो गया तुम्हारा, खत्म हो गया, अभी तुम्हारा काम खत्म हो गया. अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून